त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही त्यांचं भाषण बघितलं असेल, हे मी त्यांच्या भाषणात जे त्यांनी सांगितलेला मुद्दा तुम्हाला सांगतो, मी का त्यांच्या वतीने इथं बोलत नाही, पण त्यांनी जे सांगितलं की मुद्दा हा गंगा प्रदूषणाचा होता, ज्याचा त्यांनी व्हिडिओ दाखवला तिथे की हे गंगेचं प्रदूषण आहे, गंगा आम्हालाही प्रिय आहे, गंगा धार्मिक, तिथे अनेकांच्या धार्मिक भावना ती स्वच्छ नसायला हवी का, हा त्यांचा मुद्दा असं त्यांनी सांगितलं. ज्या प्रकारे ते म्हणजे याच्यावर बोलले आपल्या शिवाजी पार्कवर परवा, ते बोलणं आहे ना त्यांचं की नाही, मला असं वाटतं की ते फ्रस्ट्रेशन होतं. लोकांनी त्यांना एवढं क्रिटिसाइज केलेलं होतं संत सभेनं, आणि त्या क्रिटिसिझम पोटी कोणी एवढा वेळ देते का त्या भाषणातल्या त्या मुद्द्यासाठी? हो, त्याच्यावरून लक्षात येतं आहे की किती वेळ किती लाईन गेली त्याच्यामध्ये. आणि त्यांच्यामध्ये मी तर असं म्हणतो प्रोडक्टिव्ह काहीच नव्हतं. मला सांगा शेत भावाच्या बाबतीमध्ये राज ठाकरेंनी मला सांगा सोयाबीन, कापूस, तूर, मी शेतकरी आहे, मी कष्टकरी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी काम करतो, मी MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी काम करतो. राज ठाकरेचं काय योगदान आहे MPSCच्या बाबतीमध्ये? मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये राज ठाकरे स्पष्ट आहे का? राज ठाकरे म्हणजे एक आज परत कॉस्ट ऑफ रिपिटेशन तुम्हाला सांगतो, राज ठाकरे हे स्टँडअप पॉलिटिकल कॉमेंटेटर आहे. राज ठाकरे हे स्टँडअप पॉलिटिकल कॉमेंटेटर आहे. कारण राज ठाकरे एक स्टंट, एक इव्हेंट शिवाय राज ठाकरेचं त्या पलीकडे काही नसतं. त्याच्यामुळं राज ठाकरेच्या भूमिका हे संदिग्ध वगैरे नाही, राज ठाकरेच्या ह्या भूमिका हे धुळवड आहेत. त्याच्यामुळं मला महाराष्ट्रामध्ये मला शांती पाहिजे, मला महाराष्ट्रामध्ये कष्टकऱ्यांचा अपमान नाही पाहिजे, मला महाराष्ट्रामध्ये, आणि म्हणूनच जे आमचा हिंदुस्थान मजदूर संघ आहे त्या हिंदुस्थान मजदूर संघाची भूमिका आहे की कोणत्याच प्रकारे, मग तो मराठी जरी कष्टकरी असेल तर त्यांनाही आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू, जे कोणी अपमानित करेल त्याच्यासोबत आम्ही न्याय करण्याचा प्रयत्न करू.